सणासुदीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटला महागाईची झळ बसू लागली आहे। साखरेच्या दरवाढीनंतर आता कांदा, लसूण, अद्रक आणि खाद्यतेलाच्या दरातही वाढ झाल्याने गृहिणींचे महिन्याचे आर्थिक गणित बिघडले आहे। रोजच्या स्वयंपाकातील आवश्यक वस्तूंचे दर वाढत असल्याने घर खर्च भागवताना गृहिणींची चांगलीच कसरत होते आहे। कांदा, लसूण आणि अद्रक हे स्वयंपाकघरातील रोजच्या वापरातील पदार्थ आहेत, मात्र त्यांच्या वाढलेल्या दरामुळे आता गृहिणींना खरेदीचे प्रमाण कमी करण्याची वेळ आली आहे। कांदे पोहे, भाजी किंवा इतर पदार्थ बनवतानाही कांद्याचा वापर कमी करावा लागत असल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे। त्यातच खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने स्वयंपाकाचा खर्च आणखीन वाढला आहे। पुढील काळात सणासुदीचे दिवस असल्याने घरगुती खरेदी, फराळ आणि विविध पदार्थांसाठी अतिरिक्त खर्च होणार आहे। त्यामुळे महागाईचा हा वाढता आलेख सर्वसामान्यांच्या खिशावर आणखी भार टाकण्याची शक्यता आहे। महिन्याचे उत्पन्न ठरलेले असताना जीवनावश्यक वस्तूचे दर सातत्याने वाढत असल्याने घराचे बजेट सांभाळणे कठीण होत असल्याची भावना गृहिणींनी व्यक्त केली आहे। सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणीही होत आहे। आता साखरेनंतर कांदा, अद्रक, लसूण आणि तेलही महाग झालेलं आहे। गृहिणींचा जो महिन्याचा बजेट आहे तो कुठेतरी बिघडला आणि येणारे सण सुद्धा आहे, त्यामध्ये सणांमध्ये कसं काय उपाययोजना करणार, काय सांगणार? सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता तुम्ही इथे बघूनच राहिलेलं आहे की मी पोहे फोडणी घालत आहे। आधी आपण बघायचो की कांद्यामध्ये आपल्याला पोहे पोहे म्हटलं की कांदे पोहेच यायचे, पण आता तर पोह्यांमध्ये आपल्याला कांदे शोधावे लागणार आहे। कांदे इतके महागलेले आहे आणि आधी 2 कांद्याची टाकायचो, आता एकाच कांद्यावर निभावावं लागणार आहे। कांदे, मिरची सगळ्या वस्तू इतक्या महाग होत चालल्या की गृहिणींना प्रॉब्लेम होत चाललेला आहे। म्हणजे आधी घरातली कुठली वस्तू संपली की आपण शेजाऱ्यांना मागायचो, पण आता ती सुद्धा सोय राहिलेली नाही, कारण महागल्यामुळे शेजारी सुद्धा आपल्याला कुठली वस्तू देणार नाही। त्यातल्या त्यात दुसरी गोष्ट साखर। आजकाल आम्ही सगळ्या वस्तू भेसळीमुळे सगळ्या वस्तू घरी तयार करतो आणि साखर इतक्या महागल्यामुळे आता ते सुद्धा इतकं आफत झालेली आहे की कसं करायचं। त्यातल्या त्यात माझा गृह उद्योग आहे आणि त्याच्यामुळे मला तर इतका प्रॉब्लेम जातो की काय करायचं, कारण कांदा गरजेची वस्तू आहे। चिवडा म्हटलं की कांदा लागणार। गोड वस्तू ज्या घरी तयार करते मी, त्याच्यामुळे मला इतका प्रॉब्लेम जातो आहे की ज्या आधी ज्या म्हणजे निम्मा करावं लागलेला आहे सगळ्या वस्तूंचा। बजेट महिन्याचं आता कसं मॅनेज करणार काय? बजेट अगदी अर्ध्यावर आला, अर्धावर सुद्धा चालतो की नाही हे बघावं लागेल आहे, कारण ज्या गोष्टी आम्ही आधी 1 किलो वापरायच्या त्या आता आम्हाला अर्धा किलो वापरायचं की नाही हे बघावं लागेल आहे। आणि परत सण आलेले आहेत जवळ। सण म्हटलं की आपण गोडधोड करतो, सगळ्या वस्तू नवीन नवीन घरात करतो, येणारे जाणारे असतातच। तर आमचं बजेट इतकं डाऊन झालेलं आहे की बजेट सांभाळायचे की पाहुण्यांना सांभाळायचे की सण सांभाळायचे। काय मागणी शासनाला? शासनाला एकच मागणी आहे की त्यांनी जे इतक्या प्रमाणात सगळ्या वस्तूंचे भाव इतके वाढवलेले आहे, कमीत कमी जनतेकडे बघून, सामान्य जनतेकडे बघून त्यांनी वस्तूंचे रेट इतके वाढवू नये, हीच विनंती शासनाला। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।